सौदी अरेबियानं एक मोठा निर्णय घेतलाय। सॅलरी स्लिप दाखवली तरच आता दारू मिळणार आहे। नव्या आदेशाची जगात चर्चा आहे। निर्णय कशामुळे घेतला याची चर्चा सुरू आहे। सौदी अरेबियानं एक मोठा निर्णय घेतलाय। निर्णयानुसार सौदी अरेबियात मद्य विक्री केली जाईल, पण मद्य खरेदी करायची असेल तर तुम्हाला आता सॅलरी स्लिप दाखवावी लागणार आहे। सॅलरी स्लिप असेल तरच तुम्हाला तिथे मद्य खरेदी करता येईल। मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आता सौदी अरेबियात मद्य विक्रीच्या नियमात बदल करण्यात आले। या बदललेल्या नियमानुसार परदेशी नागरिकांना मद्याची खरेदी करता येणार आहे। तर पूर्वीची स्थिती काय होती? इस्लामच्या शरिया कायद्यानुसार मद्याबाबत कठोर नियम होते। मद्य उत्पादन, आयात, विक्री किंवा बाळगण्यावर प्रतिबंध होते। मद्यधुंद अवस्थेत आढळल्यास कठोर शिक्षा, फाशी किंवा जेल होऊ शकत होती। गैर मुस्लिम परदेशी नागरिकांना मद्य खरेदीला परवानगी। नवीन नियम आपण पाहतोय त्यानुसार परदेशी नागरिकांना परवानगी देण्यात आली, तर सॅलरी स्लिप दाखवणं मात्र बंधनकारक करण्यात आलंय। मासिक उत्पन्न 50,000 रियाल असणं आवश्यक आहे। भारतीय चलनानुसार 11 ते 12 लाखांचं उत्पन्न हवं। रियामधील एकमेव अधिकृत दुकानात ठराविक प्रकार उपलब्ध असतील। भविष्यात जेद्दाह आणि दाहरानमध्येही मद्याची दुकानं उघडण्याची शक्यता आहे। तर सौदीत मद्यविक्री परवानगीची कारणं काय? खनिज तेल कधी ना कधी संपणार याची जाणीव असणं। युवराज मोहम्मद बिन सलमान गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मूलभूत बदल करतायत। अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर परदेशी गुंतवणूक आणि पर्यटन हे वाढणं गरजेचं आहे। मात्र अतिशय जाचक नियम असलेल्या देशात परदेशी कर्मचारी फार काळ टिकून राहत नाहीत। करमणुकीची साधनं असणं अतिशय गरजेचं आहे। म्हणूनच सौदीमध्ये चित्रपट आणि संगीत सोहळ्यांना परवानगी देण्यात आली। महिलांनी नोकरी करण्याबाबतचे नियमही शिथिल करण्यात आले। या मोठ्या बदलांचा भाग म्हणून आता परदेशी नागरिकांना दारू विकण्यास परवानगी देण्यात आली आहे। धर्म संरक्षण करताना काळाच्या मागे पडणं परवडणारं नाही याची MBS यांना जाणीव आहे। दुबई, अबुधाबी, शारजाह, कतारच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर कायदे बदलणं सौदीला अनिवार्य आहे।